गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे शनिवार, सुट्टी आपल्याला. म्हटलं जिमला तरी जाऊ ॲटलिस्ट. काल ऑइलिंग केलंय तसंच आहे केस. तर आज आहे शनिवार. कुठे जातो आम्ही बघा. प्रत्येक विकेंडला आम्ही फिरत असतो. आज कुठे जातोय शेवटपर्यंत बघा ब्लॉग्स. काल जरा शुगर आयटम बिर्याणी इंटेक केली. आज कार्डिओ करू आणि फॅट बर्न करू जरा. तर मित्रांनो, गाडी एवढी खराब झाली ना, वॉश करायला टाईमच मिळत नाही मला. म्हटलं आज चला सकाळ सकाळ जिमवरून आलोय, तसेच कपडे म्हटलं खराब होण्यापेक्षा त्याच कपड्यावर वॉश करू गाडी. बाहेर किती रुपये घेतात यार, 100-150. थोडा अर्धा तास दिला की काम होतंय आपलं. ₹2 शॅम्पूच्या पुडीमध्ये काम होतंय मित्रांनो. पॉलिशची गरज नाही, काय नाही. शॅम्पू टाकायचा, पाणी टाकायचं आणि पुसून काढायची. फेस झालाय. गाडी पुसून काढली ना, मग याच्यावर डाग नाही पडत. नाहीतर पाण्याचे डाग पडतात असं वाळले ना थोडं. त्यामुळे धुतली की पुसायचं पण असतं. कशाला फाडते. हे बघा मित्रांनो, मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम रिप्ड पॅन्ट घेतली होती. हे बघा, मुंबईला असताना. आता प्रियांका ती फाडतीये. मुंबई दुःख होते जरा पॅन्ट फाडताना. मुंबईला मी होतो तेव्हा 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 4 नाही, आपल्या लग्नालाच 5 वर्ष झाली. 7-8 वर्षापूर्वीची पॅन्ट आहे. म्हणजे बघ प्रियांका, किती वापरली मी तिला. आणि तू अशी एका सेकंदात फाडते. तिला किती आठवणी आहेत. हो, मग त्यामुळेच ठेवते ना घरात. झाडू पोछ्यासाठी होईल. Ajio.com वरून घेतली होती. मोठी झाली, मग ती रिप्लेस केली, मग ती छोटी आणली. फर्स्ट टाइम चांगली चालली बरं काही पॅन्ट. पण आता ब्रेकफास्ट करू. कालची उरलेली बिर्याणी आहे इथे. प्रियांका, तुम्ही केला ना ब्रेकफास्ट? काल रिव्ह्यू नाही दिला, पण मस्त होती बिर्याणी यार. काल आईसाठी चाट आणलं होतं, पापडी चाट. आईने काही खाल्लं नाही. म्हटलं तर मग ते शिळं राहण्यापेक्षा बिर्याणी शिळी राहिली तरी उद्या खाता येईल. अशा पद्धतीने कालची बिर्याणी मी आज खातो. A few moments later. चला मित्रांनो, आता लंच करायचं आहे आम्हाला. इथं आहे हुलग्याची भाजी, ज्वारीची भाकरी, कांदा. आई आणि प्रियांका आहे इथं. लंच करून घेतो आता पटकन. प्रियांका चुरून मुरून खाते. शिकली मला वाटते प्रेग्नेन्सी नंतर. पोरींना बघणारे खूप असतात. माझं काही नाही, चड्डीवरच आलंय. मी पण तशीच निघाले. खाली पॅन्ट घालावंच लागणार. चला मित्रांनो, आता आम्ही चाललोय रिलायन्समध्ये. डायपर आणायचं बाळाचं. एका गोष्टीसाठी चाललोय रिलायन्समध्ये, कारण तिथं ऑफर असते. पण बघू ऑफर मिळते का. कितीचं डायपर कितीला पडतंय बघा आता तुम्ही. हे बघा मित्रांनो, हे आहे पॅम्पर्सचं. याच्यावर प्राईस आहे 1499. ते कोणतं आहे बघू दे. हे बघा, हे याच्यावर आहे 1099. तर मित्रांनो, 1499 प्राईस होती त्याच्यावर. ते पडले 724ला. म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला 50% डिस्काउंट मिळाला आहे. मग आम्ही हे घेतलं, पॅम्पर्स कंपनीचं घेतलं आहे. तर 50% डिस्काउंट मिळाला आहे रिलायन्समध्ये. आणि बाकीचे काय करतात, मेडिकल किंवा अदर ह्याच्यात
थोडं कमी 20-30% देतात. तर इथं ऑलमोस्ट बाय 1 गेट 1च पडलं आहे आम्हाला. ते 70 पॅन्ट्स आहे त्याच्यात, म्हणजे 10 रुपयाला एक पॅन्ट पडली. 724 रुपये म्हणजे 10.5 रुपये अराऊंड. आणि ही माझाची बॉटल घेतली 75 रुपयाची, ती पडली आहे 55ला. म्हणजे कोल्ड्रिंक वगैरे तर ऑन प्राईसच देतात ते, आणि एवढा फायदा आहे इथं रिलायन्स स्मार्ट. चला मित्रांनो, आलेलो आहे आम्ही आता घरी, एकदम उन्हात तापून तळून. 2 व्हीलरवर गेल्यावर समजतं किती ऊन बाहेर. काय प्रियांका, ACची सवय लागली तुला? मला पण लागली तशी, पण असं प्रियांका म्हणते बाहेर निघायला पाहिजे तेव्हा कळतं. तर मित्रांनो, आम्ही चाललोय आता फिरायला. अजयचे त्यांच्याकडे चाललोय 1 डे स्टेसाठी, 1 नाईट स्टे. मित्रांनो, आम्ही चाललोय अजयच्या त्यांच्या इथं मुक्कामाला, जरा मस्त मजा करू त्यांची ॲनिव्हर्सरी मंडेला. पण कसं आहे, सुट्टी नाही आहे, मग म्हटलं आज शनिवार रविवार सुट्टी आहे तर एन्जॉय करू. आणि प्रियांका गाडीची चावी विसरली, त्यामुळं आई आणायला गेली वरती. गाडीचा ड्रायव्हर ठेवलेला आहे मी. गाडीची चावी तू कशी काय विसरू शकते प्रियांका? ड्रायव्हरला कळायला पाहिजे चावी घ्यायचंय की काय. बाकीचं सामान घेतलंय सगळं. हे बघा, बॉटल, बाळाची झोळी, त्याचे कपडे, गोधडी, प्रियांकाची पर्स, त्याच्यात खाणं आहे बाळाचं खाणं पिणं सगळं घेतलंय मनी. अच्छा, पर्समध्ये. आणि याच्यात फक्त कपडे. बाबा, 2 बॅग साठी झोळी. गोधडी. VIP माणूस झाला रे तू. त्या बॅग मध्ये त्याचं एक बॉटल. हे बघा, या बॅग मध्ये त्याची एक बॉटल. इकडून दिस बॉटल. अर्ध सामान आहे. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 3, पावणे 3ला निघालो असेल आम्ही. अजयचं घर कुठं आहे? फेज 3च्या पुढं. इंजवडी फेज 3च्या पुढं अंबडवेट म्हणून एक गाव आहे, एकदम मस्त आहे. तिथं आहे अजयचं घर. दाखवतो आता घर वगैरे. एरिया मस्त आहे तिथं, मुळशीच्या जवळ एकदम जवळ. हिंजवडी क्रॉस केलेली आहे, पण हा एरिया बघा मस्त एकदम. डोंगर वगैरे आजूबाजूला, निवांत आहे. मुळशीचा एरिया. 3रा गिअर. मग ट्रॅफिक आलं की मग 2रा घ्यायचा. 2ऱ्या गिअरवर घ्यायची गाडी ट्रॅफिक असेल तर. सावकाश सावकाश जाऊ द्यायची, सावकाश जाऊ द्यायची, सावकाश. आता 3रा टाकायचा पुढं आल्यावर. हे आलं ग्रामपंचायत अंबडवेट. बघा मित्रांनो, आम्ही पोचले अजयच्या घरी. एवढी मोठी सोसायटी आहे, ओपन पार्किंग, डोंगर. रे आपली 2 माणसं निघाली आणि 2 लोट नाही त्याच्या मागं. एक लोट ना, मोठं एक लोट. बघा बघा, विमान आलाय. कुठे आलाय रे? कुठे आलाय तू? हसते अंकल आंटीकडे. मस्त मस्त. हे ब्लॉग मध्ये पहिलं घर दाखवलं होतं आजी, जेव्हा काहीच नव्हतं. आता मस्त. आई बघा मळमळ झाली आहे व्हिडिओ मध्ये. मस्त आहे पुस्तक. नाही पाठ नाही, ऑन द स्पॉट एक वाक्य सांगायचं. हा का? वा, मस्त आहे. मला आवडले. AC चालू होता रे, थंड वाटते जरा खाली. रूम थंडच वाटते. मस्त. बघ, मोठ्या टीव्हीत कसं दिसतंय आपले ब्लॉग, ते दाखवायचंय मला. तू तिथं उभी राहा, किती हाईट कळेल म्हणजे टीव्हीची. नेक्स्ट टीव्ही एवढाच घेऊ आपण.
आजीची त्यांच्या घेऊ नको नको. हे बघा आम्ही बसलोय आजीच्या त्यांच्या गार्डन मध्ये. खेळतो घसरगुंडी. मस्त गार्डन आहे छोटस. चांगलं आहे. पावसाच्या टायमाला तरी भारी वाटत असं ना. आणि खाली काय म्हणते मावशी, काय म्हणते मावशी, काय म्हणते. माझ्याकडं कॅमेराकडे बघून केलं का त्याला असं केलं का पहिल्या याच्यात गेली. हे बघा मित्रांनो, आम्ही 2-3 रील शूट करून आलोय. अजय राजेश्वरी यांच्यासोबत एक रील केलाय. येईलच तो आता 1-2 दिवसात येईलच. मस्त अजय आणि राजेश्वरी पण मस्त करतात ऍक्टिंग. ते त्यांना सांगत करतात असंच आहे. स्वतःला असं वाटतं की येत नाही पण त्यांना पण. तू बोलता असं मला बोलता भीती वाटल्याने जरा वाटते भीती वाटते पण काय नाही. येतं का नाही, काय नाही येतं का नाही. ऐक फक्त आणि नंतर आता प्रिंट लोकांचं यूज करून आला. आई पण आता ऍक्टर बनते. बोलून झालं ना तर येतं, पण आपण घाबरून राहिलो ना मग काहीच होत नाही. आता डिनर करतोय आम्ही. इथं आहे अजय, आई, राजेश्वरी, प्रियांका. मस्त जेवण बनवलंय. कोणती चटणी मला पण दे. वरण, बटाट्याची भाजी, बटाट्याचं 5 पकवान आहे. 5 नाही 7 पकवान आहे. भरीत मस्त. हे काय कांदा, वांग्याची भजी, चटणी मस्त बनवलंय. बघा या दोघींनी बनवलं स्वयंपाक. चला आता जेवण करतो आम्ही.